आज तुम्हाला एक छान पदार्थ करून दाखवणार आहे की जो सगळ्यांना आवडतो. आपलं जेव्हा आपण हेवी जेवतो किंवा पाडव्याचं जेवण, दिवाळीचं जेवण, वाढदिवसाचं जेवण, कोणाची पार्टी आहे, तर आपलं जेवण झाल्यानंतर पहिलं काय सगळे मागतात, तर पान मागतात. मला पान आणलं आहे का, पान आणलं आहे का. मी या ठिकाणी जाऊन आपण पटकन पान विकत घेऊन येतो आणि बाहेरचं पान छानही लागतं, पण त्याची किंमतही असते चांगली. पण मला घरच्या घरी तुम्हाला एक पान करून दाखवणार आहे. त्याचं नाव आहे खारीक पान. की जे पान तुम्हाला पानाचीच चव देणार आहे. खारीक ही पौष्टिक आहे, म्हणजे माझे पौष्टिक पान आहे बरं. खारीक पौष्टिक आहे, आतमध्ये घातलेली बडीशेप पौष्टिक आहे, धनाडाळ पौष्टिक आहे, सुकं खोबरं पौष्टिक आहे, गुलकंद पौष्टिक आहे, विड्याचं पान पौष्टिक आहे. त्यामुळे हे पौष्टिक असं खारीक पान आहे आणि हे टिकतं. एकदा तुम्ही करून ठेवलं की 15 दिवस, 20 दिवस, 2 महिनेसुद्धा फ्रीजमध्ये तुमचं राहू शकतं. कोणी पाहुणे आले की तुम्ही एक पान देऊ शकता, पण एकाने भागत नाही, लोक 2 घेतातच. त्यामुळे आपण खारीक पान आज करणार आहोत. तर ह्यासाठी पुन्हा माझ्या 2 मैत्रिणींना बोलवलंच आहे मी, श्यामला आणि मनीषा. या दोघी त्यांना खारीक पान कसं करायचं हे बघायची पण इच्छा आहे. मी तुम्हाला खरं सांगते, आत्तापर्यंत मी एका लग्नाला 400 खारीक पानं करून दिली होती आणि ती पहिल्याच पंक्तीला संपली, कारण लोकांनी एक खाल्ल्यानंतर लगेच दुसरंही खाल्लं. त्यामुळे अतिशय आवडीचा पदार्थ येतो. बाहेर विकत घ्यायला गेला तुम्हाला तर खूप महाग पडतं, पण आपण आपल्या पद्धतीने केलं तर ते स्वस्तामध्ये होतं आणि तुम्ही करून देऊ शकता. उद्या माझ्याकडे पावभाजी आणि पाहुणे आहेत आणि वरती आईस्क्रीम आहे, तर आपण वरती पावभाजीचं पान तयार पाहिजे, तर पान तयार आहे. कळलं? तर अशा प्रकारे आपण खारीक पान करतो आहे. चला तर बघूया रेसिपी खारीक पानची कशी असते ती. खारीक पानसाठी जे लागणारं साहित्य आहे ते बघणार आहोत. त्याच्यामध्ये आपण सगळं पाव कप घेतलं आहे. हे पाव कपाचं मेजरमेंट आहे. मी पाव किलो खारका आणल्या होत्या, तर मी सगळं पाव किलोचं घेतलं आहे. अर्धा किलो खारका आणल्या तर अर्धा किलोच घ्या. हे उरतं, आपलं मसाला आपला उरतो, तो आपण ठेवून देऊ शकतो. तर ह्याला लागणारं साहित्य कोणतं, तर मोठी बडीशेप. ही बडीशेप आपण भाजून घेतले पाव किलो. पाव वाटी म्हणजे पाव आहे, मेजरमेंटने पाव जे आहे ते पाव घेऊन, त्या पाव कप घेऊन हा मी भाजलेली आहे. नंतर ही छोटी बडीशेप असते हिरव्या रंगाची, ती भाजायची नाही आहे, तिचा रंग मला पाहिजे म्हणून ती तशीच घेतलेली आहे. प्रमाण तेच आहे पाव. त्यानंतर ह्या ठिकाणी पिठी साखर घेतली आहे, ती पण पावच घ्यायची आपल्याला. नंतर धनाडाळ आहे ती पाव घेतले, सुकं खोबरं आहे ते पाव घेतलं आहे आणि गुलकंद पाव घेतलं आहे. आणि ह्या 5-6 विड्याची पानं जी आहेत ती घेतलेली आहेत. विड्याच्या पानांना चव चांगली येते. आणि आपल्याला आणखी लागणार आहे ते म्हणजे काश्मीरी सुगंध लागतो आपल्याला. हा काश्मीरी सुगंध मी 1 चमचा, आता आपल्या प्रमाणामध्ये 5 चमचे टाकणार आहे मी. आणि ह्याच्यामध्ये थंडाई लागते, ही थंडाई म्हणून आहे ती, की त्याच्यामध्ये 1-2 क्रिस्टल्स त्याच्यामध्ये आपण टाकतो. आणि मुख्य म्हणजे खारका दाखवायच्या राहिल्या. त्या खारका मी 4 तास पाण्यात भिजवल्या, थोड्याशा गरम पाण्यामध्ये 4 तास भिजवायच्या. म्हणजे ही खारीक तुमची अशी मऊ झाली पाहिजे, अशी मला कापता आली पाहिजे ती, कारण का आतली बी मला काढता आली पाहिजे ना. आणि मऊ झाल्याशिवाय आपण खाऊ शकणार नाही, आणि त्यामुळे आपण ही मऊ करायची आहे. म्हणून 4 तास भिजायला लागतातच उन्हाळ्याच्या दिवसामध्ये. थंडीमध्ये तर मला जास्त वेळ लागला त्यावेळी. तर अशी ह्या पाव किलो खारका आणल्या ते मी, जवळ 40 खारका आल्या पाव किलोमध्ये. तेवढ्या आपल्या ह्या प्रमाणामध्ये 40 खारका होतील आपल्या. तर आता मी काय केलं की ह्या भिजल्या खारका. आता पुढली प्रोसेस तुम्हाला दाखवते. आधी मसाला आपण तयार करून घेऊया. आता हे सगळं माझं आहे, हे मी ह्याच्यात टाकते. बडीशेप टाकते, छोटी बडीशेप. धनाडाळ आहे ती पण टाकते ह्याच्यामध्ये. सुकं खोबरं आहे ते पण ह्याच्यामध्ये टाकते. विड्याची पानं आहेत ती पण ह्याच्यामध्ये टाकते. थोडी पिठी साखर आहे पाव कप घेतलेली, ती पण ह्याच्यामध्येच टाकते. एवढी लागत नाही. त्याच्यामध्ये मी दुसरी पण ती घेतली, थंडाई घेतली, ती टाकते. ह्या आपल्या गोळ्या असतात ना, ह्या मी टाकलेत. या मिंटच्या गोळ्या असतात ना, त्याने पण चांगलं वाटतं, त्या गोळ्या त्याच्यामध्ये टाकल्या. आणि हे साधारणपणे पाव चमचा टाकूयात. सगळं एकत्र करायचं. हे जास्त चव बघून मग टाकू शकतो आपण, जास्त स्ट्रॉंग झालं ते खाता येत नाही. आणि हे क्रिस्टल्स आहे ते फारच कमी लागतात. एवढा मोठा क्रिस्टल्स कधीच घालायचा नाही. हे अनेक क्रिस्टल्सही मिळून तो तयार झाला आहे, तर त्याचा मी लहान करते. हे बघा, अगदी ह्याचा छोटासा भाग मला घ्यावा लागणार आहे. ह्याच्याकरता हा एक घालते आणि हा एक घालते. बस अगदी छोटासा घालायचा, खूप घातलं तर तेही तुम्हाला चालत नाही. आणि गुलकंद आपण नंतर घालूया, जरा करून घेतला. हे मिक्सर
जड लावते. सगळे बारीक पावडर करून घ्यायची. रंगाची ही मी पावडर आधी करून ठेवली. हां, आता ह्याच्यामध्ये गुलकंद घालायचा. बाइंडिंग करता, गुलकंद बाइंडिंग करताय. जर बाइंडिंग कमी पडलं तर आपण त्याच्यामध्ये थोडासा मध पण टाकू शकतो. हे सगळं आता एकत्र करून हे बाइंडिंग करून घेते. थोडा मध टाकते, मधाने जरा बाइंडिंग चांगलं होतं म्हणून मध टाकते. शक्यतो हातानेच करावं लागतं आपल्याला. नुसतं ते आपल्याला भरायचं असतं ना, त्यामुळे गोळा साधारण तयार होणाऱ्या गोळा तयार की झालं. असा गोळा तयार होतो. हा गोळा मला त्या खारकीमध्ये भरायचा आहे. हां, आता खारकेचं काय करायचं ते दाखवते. ही आपण खारीक पाण्यात भिजवलेली आहे. आता मी ती पाण्यात भिजवली खारीक आहे ना, तिचं काय केलं दाखवते तुम्हाला. कारण कधी भिजली असं मी कापली जाते. कापल्यानंतर आतल्या बियातली काढून टाकायची. हां, या सगळ्या खारक्या ज्या आहेत त्यातल्या बिया काढून टाकायच्या. खड्डा तयार होणार आहे आपोआपच. मऊ आहे की तुम्हाला कापाला कठीण पडत नाही म्हणून ती मऊ करून घ्यायची. काढून झालेल्या आहे, भिजवल्या, मऊ झाल्या, त्यातल्या कापल्या आणि त्यातली बी काढून टाकली. आता काय करायचं की एक तूप हे करून दाखवते तुम्हाला. याच्यामध्ये थोडंसं तूप घ्यायचं आहे गॅसवरती. थोड्याशा तुपामध्ये चमचाभरसा तूप होतं, त्याला 1 चमचा तूप घातला फक्त. आणि त्याच्यामध्ये थोडासा रंग आहे तो टाकायचा आहे. 1 थेंबच रंग टाकायचा आहे. का तर कॉम्बिनेशन रंग टाकणं ऑप्शनल आहे. रंग टाकला पाहिजे असं मुळीच नाही, पण ते हिरवं मसाला आणि ते आहे म्हणून ते रंग टाकायचा. आणि 2 मिनटं ह्या ज्या खारक्या आहेत ना आपल्या, ह्या खारक्या त्याच्यावर टाकल्या, सगळीकडे परतून घेतल्या. त्यातला पाण्याचा अंश जायला पाहिजे ना, खाली टिकायला पाहिजे. आपण ज्या तूप घेतलं, तुपामध्ये मी थोडासा रंग टाकला 1 थेंबभर. आणि त्या आपल्या कापलेल्या खारका होत्या त्या आपण ह्याच्यामध्ये टाकल्या आणि त्या परतल्या. त्यातला पाण्याचा अंश थोडा कमी झाल्यानंतर आणि मग त्या खारक्या अशा तयार झाल्या. आता ह्या खारक्यामध्ये आपल्याला हा मसाला भरायचा आहे. तो मसाला भरायचा आपण काम करूया. याच्यामध्ये टाकला, चांगलं भरायचं, व्यवस्थित भरायचं आणि दाबून टाकायचं. अगदी सोपं आहे, दाखवते पुन्हा एकदा. खारीक घेतली, ही फोडली अशी. गुलकंद टाकल्यामुळे त्याला बाइंडिंग आलेलं आहे, त्यामुळे आपल्याला जेवढा गोळा लागेल तेवढा घ्यायचा, त्या खारकीमध्ये टाकायचा, भरपूर टाकायचा, त्याला चांगली चव यायला पाहिजे. आणि हे असं पातळ ठेवायचं. खारीक पान तयार झालं. अशा प्रकारे सगळ्या पानं आपण खारीक पानं करून घेऊया आणि त्याच्यामध्ये मांडून घ्यायचे सगळे आपण व्यवस्थित. खारीक पान तयार झाले की जे टिकतं, किती दिवस तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता. आणि एक बाईट घेतला की झालं, तुकडा पडला तोंडामध्ये. तर नक्की करून बघा. तुम्हाला आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि प्रत्यक्ष करून बघितला तर मग जास्त आनंद होईल, कळलं का. हे मुद्दाम लाल का केलं, रंग ऑप्शनल का, की लालाला हिरवं कॉम्बिनेशन दिसतं चांगलं म्हणून. वरती माझ्याकडे का सिल्वर फॉईल असते आत्ता, तर ह्याच्यामध्ये टाकली असते ह्याच्यावरती आणि ते छान किमतीला दुकानामध्ये विकलं गेलं असतं. तर धन्यवाद.